नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदुर्णी. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत TY.BCom ह्या वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी आधुनिक व्यवस्थापन तंत्रे हा विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे. सदर विषयांतर्गत पहिल्या टॉपिकमधील आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर तसेच आधुनिक व्यवस्थापन तंत्राची व्याप्ती आणि महत्त्व या बाबींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर आजच्या काळामध्ये करण्याची आवश्यकता भासत आहे. तसेच ही वापर करण्याची आवश्यकता आपल्याला संघटितरित्या काम करण्याची प्रणाली अस्तित्वात आल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला निकड त्याची भासत आहे. आधुनिक व्यवस्थापन तंत्र ही एक विस्तृत आणि एकमेकांशी परस्पर संबंधित असलेली प्रणाली आहे आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर ह्या संकल्पनेमध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ह्या पायऱ्यांचा अभ्यास करून, ह्या पायऱ्यांचा अवलंब करून जर आपण व्यवसाय व्यवस्थापन केले तर निश्चितच ते व्यवस्थापन आपल्याला व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्राची व्याप्ती आणि महत्त्व समजून घेऊ. काही मुद्दे मी स्लाइड्सवर लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ, पहिला मुद्दा आहे गळेकापूस स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. तर आधुनिक व्यवस्थापन तंत्राचं महत्त्व का आहे? तर आजच्या गळेकापूस स्पर्धेमध्ये आधुनिक व्यवस्थापनास अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागत असते. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे आणि ह्या स्पर्धात्मक युगामध्ये सामुदायिक उद्दिष्टे साध्य करण्याची नितांत गरज असते आणि सामुदायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व घटकांचं कार्य संघटितपणे आणि योग्य पद्धतीने होणं आवश्यक असतं. ह्या घटकांचं कार्य संघटितपणे होण्यासाठी व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं माध्यम मानलं जातं आणि आधुनिक व्यवस्थापनाचं महत्त्व त्यामुळेच आपल्याला व्यवसाय व्यवस्थापन करताना जाणवतं. त्यानंतर उपलब्ध साधनांचा पर्याप्त उपयोग करण्यासाठी सुद्धा आधुनिक व्यवस्थापन तंत्र महत्त्वाची आहे. व्यवसायामध्ये जी काही उपलब्ध साधनं आहे काम करण्यासाठी, उदाहरणार्थ भूमी, भांडवल, वित्त किंवा आपल्याला म्हणता येईल मनुष्यबळ म्हणजेच ह्युमन रिसोर्स, या उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त महत्तम आणि योग्य पद्धतीने उपयोग करण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करणं आवश्यक आहे. कारण ह्या साधनांचा काटकसरीने आणि योग्य उपयोग जर केला गेला तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरत असतात. म्हणजेच कल्पकतेने आखलेल्या योजना आणि ठरवलेले उद्देश जर साध्य करायचे असतील तर आपल्याला नवनवीन शोधांचा, नवनवीन तंत्रांचा विचार करणं आवश्यक आहे, त्यांचा अवलंब करणं आवश्यक आहे. म्हणूनच आधुनिक व कार्यक्षम व्यवस्थापन कार्यप्रणाली जर हाताळली तर आपण आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. स्पर्धात्मक किंमत आणि उत्तम दर्जाची वस्तू ग्राहकांना आपण देऊ शकतो. उपभोक्त्यांचं समाधान आपण करू शकतो. म्हणजेच स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागू शकतो आणि उत्तम दर्जाची वस्तू ही आपल्याला स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असते, जी कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे आपल्याला साध्य होऊ शकते. म्हणजेच आधुनिक व्यवस्थापनाद्वारे आपल्या कार्याचे परिणामकारक नियोजन आणि कार्यक्षम निर्देशन हे केले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समस्या हाताळण्यासाठी. मुख्यतः श्रम समस्या हाताळण्यासाठी या व्यवस्थापनाची खरी कसोटी लागते. कारण व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्यक्षम मनुष्यबळ आवश्यक असतं. त्याचप्रमाणे मालक व कर्मचारी यांच्यामध्ये स्नेहाचे, सलोख्याचे संबंध असणं आवश्यक असतं. व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांशी जर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत असेल तर कार्य हे कुशलतेने हाताळलं जातं. कार्यप्रेरणा कामगारांना, कर्मचाऱ्यांना मिळते आणि त्या कार्यप्रेरणेतून समस्यांचं निराकरणसुद्धा होऊ शकतं. त्यानंतर जे काही
उद्देश व्यवसायाने ठरवलेले आहेत, त्या उद्देशानुसार उद्दिष्ट गाठण्यासाठी सुद्धा आधुनिक व्यवस्थापन तंत्रप्रणाली आवश्यक असते. व्यवसायातील विभिन्न साधनांची कार्य ह्या उद्दिष्टपूर्तीसाठी केली जात असतात. म्हणूनच भिन्न भिन्न कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आपल्याला उद्देश गाठण्यासाठी समन्वय साधण्यासाठी आपल्याला कार्याची अखंड साखळी तयार करणं आवश्यक असतं, जेणेकरून अंतिम उद्देश साध्य होईल. आणि हे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य प्रकारचं नियंत्रण, निर्देशन, एकमेकांमध्ये प्रभावी समन्वय, संदेशवहन निर्माण होणं आवश्यक असतं, जे व्यवस्थापन तंत्र जर योग्य पद्धतीचं असेल तर साधलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाद्वारे धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणी करून घेतली जात असते. व्यावसायिक उद्देशांची पूर्तता ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे वेगवेगळी व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ते कार्यक्षम अंमलबजावणीसाठी आवश्यक असतात. उदाहरणार्थ नियोजन, संघटन, निर्देशन, नियंत्रण इत्यादी कार्य, कर्मचाऱ्यांना प्रेरणा देण्याचं कार्य हे सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. म्हणजेच व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांचा समतोल ह्या ठिकाणी साधणं आवश्यक असतं, जेणेकरून उद्देशपूर्ती साध्य होऊ शकते. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आधुनिक व्यवस्थापन तंत्रप्रणाली ही व्यवसायाचं ठरवलेलं उद्देश साधण्यासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये स्थैर्य आवश्यक असतं, त्याचप्रमाणे गती आवश्यक असते. हे स्थैर्य व गती कार्यक्षम व्यवस्थापनावरच अवलंबून असते. कार्यक्षम अंमलबजावणी कामाची या कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे होऊ शकते. कार्यक्षम व्यवस्थापनामुळे व्यवसायाची उत्पादकता वाढते, नफा वाढतो, परिणामी व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनत असतो. कार्यक्षम व्यवस्थापनामुळे व्यवसायाचा नावलौकिकसुद्धा वाढतो आणि बाजारपेठेमध्ये व्यवसायाचं स्थान हे घट्ट निर्माण होतं. व्यवसायाला स्थान हे अढळपणे निर्माण केलं जात असतं. म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन करत असताना नेतृत्व हे अतिशय प्रभावी असलं पाहिजे, योग्य स्वरूपात असलं पाहिजे, गतिमान असलं पाहिजे, जे गतिमान नेतृत्व व्यवसायाला गती निर्माण करून देऊ शकेल. मनुष्यबळ विकासासाठी सुद्धा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे व्यवसायाने केलेल्या वस्तूंची परिणामकारक जाहिरात देणे, परिणामकारक त्या वस्तूंची विक्री होण्यासाठी प्रयत्न करणे ही भूमिकासुद्धा व्यवसाय व्यवस्थापनाची तेवढीच महत्त्वाची असते. आणि या भूमिकेद्वारे व्यवसाय व्यवस्थापन आपली कामाची पद्धती सुयोग्यरित्या ठरवू शकते. म्हणजेच आपल्या कार्यप्रणालीद्वारे व्यवसायाला अधिकाधिक गती प्राप्त करून देऊ शकते. आणि ही जर गती प्राप्त होत असेल तर अर्थातच व्यवसायाची सामाजिक जबाबदारीसुद्धा व्यवस्थितपणे निभावून नेऊ शकतो. कारण कोणत्याही व्यवसायाला समाजामध्ये व्यवसाय करत असताना सामाजिक जबाबदारी ही सांभाळावी लागते, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणत असतो. ही व्यवस्थापनाची जबाबदारी समजली जाते. त्याचप्रमाणे व्यवसायाचे आधुनिक व कार्यक्षम व्यवस्थापन करणं ही सुद्धा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असते. अनेक घटक व्यवसायात कार्यरत असतात, त्याचप्रमाणे व्यवसायाबाहेरसुद्धा असतात. ह्या घटकांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही असते. उदाहरणार्थ भागधारकांना योग्य प्रमाणामध्ये मोबदला हा मिळाला पाहिजे. त्यांच्या भागांबद्दल त्यांना भागांवर डिव्हिडंड हा दरवर्षी दिला गेला पाहिजे, अशी अपेक्षा भागधारकांची असते आणि ती अपेक्षा व्यवसायाने पूर्ण करायला हवी. त्याचप्रमाणे ग्राहकांना योग्य त्या वस्तू सेवा पुरवणं ही व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आहे. उपभोक्त्यांना सुद्धा त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीच्या वस्तू व सेवा व्यवसायाने सप्लाय केल्या पाहिजे, पुरवल्या पाहिजेत. वस्तूंच्या किमती किफायतशीररित्या ठरवल्या गेल्या पाहिजे, किफायतशीर किमती असल्या पाहिजे. या सर्व जबाबदाऱ्या जर व्यवसाय पार पाडत असेल योग्य पद्धतीने तर व्यावसायिक हा सामाजिक जबाबदारी सक्षमतेने पेलतो आहे असं म्हटलं जाईल.
याद्वारे आपल्याला व्यवस्थापन तंत्राची आधुनिक व्यवस्थापन तंत्राची व्याप्ती व महत्त्व लक्षात आलं असेलच. यानंतर पुढचा भाग आहे जो ह्या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलेला आहे, तो म्हणजे आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय संघटनेमध्ये आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर होत असून त्याच्या वापराची एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे ह्या अनेकविध पायऱ्या. एकूण 8 पायऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. कारण आधुनिक व्यवस्थापन तंत्र ही एक विस्तृत आणि परस्परांशी संबंधित अशी संकल्पना आहे. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर करण्यासाठी ह्या पायऱ्या अवलंब करणं आवश्यक आहे. ह्या पायऱ्या अवलंब करून जर व्यवस्थापन केलं गेलं तर व्यवस्थापनाद्वारे व्यवसाय निश्चितच यशस्वी होऊ शकतो. तर सर्वप्रथम पहिली पायरी आहे शोध घेणे, डिटेक्शन. व्यवसाय संघटनेमध्ये कार्य करत असताना व्यावसायिकाला कार्यप्रणालीमध्ये नियमितपणे सुधारणा घडवून आणण्यासाठी शोध घेणं आवश्यक असतं. सुधारणा कोणत्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक आहे, कोणत्या कार्यासाठी आवश्यक आहे, सुधारणा कोठे करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, की जेणेकरून ती सुधारणा आपल्या व्यवसायाला उपयोगी ठरेल, या बाबींचा शोध व्यावसायिकाने घेतला पाहिजे. म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापनाने आपल्या व्यवसायामध्ये असलेल्या कमकुवत बाबी म्हणजेच विकनेसेस शोधून काढले पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे मूल्यमापन करणे, इव्हॅल्युएशन. शोध घेतल्यानंतर शोध घेतलेल्या बाबींचं किंवा कमकुवत अशा घटकांचं मूल्यमापन करून योग्य व्यवस्थापन तंत्र वापरलं गेलं पाहिजे. यासाठी संघटनेत कार्य करत असताना शोध घेतलेल्या बाबींचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे, विश्लेषण करणं आवश्यक आहे, जेणेकरून आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर योग्य पद्धतीने होऊ शकेल. मूल्यमापनानंतर पुढची पायरी आहे सुधारणा करणे, इम्प्रूव्हमेंट. व्यवसाय संघटनेत कार्यप्रणालीचं मूल्यमापन केल्यानंतर योग्य ती सुधारणा करणं आवश्यक आहे. सुधारणा जर केली गेली तरच कार्यसिद्धीस जाऊ शकते. मूल्यमापन केले परंतु सुधारणा काहीच नसेल तर आपण आधीच्याच पायरीवर अडकून पडतो आणि आधीच्याच पायरीवर अडकून पडल्यानंतर आपली प्रगती त्या ठिकाणी थांबते. कालांतराने व्यवसायाला जी स्थिरता येते ती स्थिरता मात्र व्यवसायाला मारक ठरते. कारण व्यवसायाला गती ही आवश्यक आहे आणि बाजारपेठेमध्ये खरेदी करणारे ग्राहक, कस्टमर्स, कन्झ्युमर्स, ग्राहक, उपभोक्ते हे डायनॅमिक नेचरचे असतात, बदलत्या नेचरचे असतात. त्यांना बदल हवा असतो. त्यामुळे कार्यसिद्धी अशा पद्धतीने केली गेली पाहिजे की जेणेकरून आपल्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा घडेल. आणि ही अव्याहतपणे चालणारी क्रिया आहे, सतत चालणारी क्रिया आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. कंटिन्युअस प्रोसेस असल्यामुळे ह्या पायऱ्यांचा अवलंब आपल्याला थोड्या थोड्या कालांतराने करणं आवश्यक आहे. तरच व्यवस्थापन तंत्र ही प्रभावी ठरू शकतील. सुधारणा करण्यानंतर चौथी पायरी आहे अनुकूलता निर्माण करणे. जी सुधारणा आपल्याला करायची आहे त्या सुधारणेच्या तत्वानुसार किंवा त्या सुधारणेच्या घटकांनुसार आपल्या व्यवसाय व्यवस्थापनामध्ये आणि व्यावसायिक कार्यामध्ये अनुकूलता निर्माण करण्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, मॅन्युअल सिस्टीमच्या जागी जर कॉम्प्युटराइज्ड यंत्र पद्धती जर अंमलात आणायची असेल तर त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करणं, त्या पद्धतीची व्यवसायामध्ये सुधारणा करणं किंवा अनुकूलता निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणजेच असे घटक त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करणं की जेणेकरून कार्यरत असलेले कर्मचारी त्या पद्धतीला प्रतिसाद देतील, योग्य पद्धतीने प्रतिसाद देतील आणि प्रक्रियात्मक संशोधनाद्वारे अनुकूलता ही निर्माण करणं आवश्यक आहे. अनुकूलता ही प्रक्रियात्मक संशोधनाद्वारे. प्रक्रियात्मक संशोधन म्हणजेच ज्या ठिकाणी प्रत्यक्षात कर्मचारी कार्य करत असतात, ज्या ठिकाणी प्रक्रिया घडून येत असते, त्या प्रक्रियेद्वारे
त्या प्रक्रियेचंच संशोधन करून त्या प्रक्रियेमध्ये काय हवं आहे, काय नको आहे किंवा त्यामध्ये अनुकूलता कशी निर्माण होईल, त्यामधले कोणते घटक बदलास कारणीभूत आहे, कोणत्या घटकामध्ये बदल करणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या पद्धतीने अनुकूलता निर्माण केली गेली पाहिजे. थोडक्यात काय, कार्य करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती ही करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढची पायरी आहे स्पष्टीकरण करणं, स्पेसिफिकेशन. आधुनिक व्यवस्थापन कार्य करत असताना जी अनुकूलता आपण निर्माण केलेली आहे, जी आपण अनुकूल वातावरण निर्माण केलेलं आहे, त्याबाबत स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना, कामगारांना, त्याचप्रमाणे संबंधित घटकांना स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे किंवा त्या कार्यप्रणालीबद्दल त्यांना विवेचन देणं आवश्यक आहे. त्या कार्यप्रणालीचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, काही वेळेस मीटिंग घेऊन त्या कार्याबद्दल माहितीही दिली जात असते. म्हणजेच आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर करत असताना विविध कार्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. अनुकूल कार्य करताना स्पष्टीकरण हे केलं जात असतं, जेणेकरून उद्देशप्राप्ती सहजपणे होऊ शकेल. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे नियंत्रण करणं, म्हणजेच कंट्रोलिंग. तर व्यवसाय संघटनेत आधुनिक व्यवस्थापन तंत्राद्वारे नियंत्रणाच्या विविध पद्धतींचा वापर करणं आवश्यक असतं. कारण विविध घटक व्यवसाय संघटनेमध्ये असतात आणि त्या घटकांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी त्या अनेक घटकांवर नियंत्रण पद्धती अंमलात आणणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कामगार नियंत्रण, कार्यप्रणाली नियंत्रण, खर्च नियंत्रण, उधारी नियंत्रण, बाजारपेठ नियंत्रण इत्यादी. नियंत्रणाद्वारे आपण उद्देश साध्य करू शकतो. म्हणजेच जे काही आपण इनपुट दिलेलं आहे, त्याद्वारे आपल्याला जे आउटपुट मिळालेलं आहे ते योग्य आहे किंवा नाही हे तपासून बघण्याची प्रक्रिया नियंत्रणामध्ये केली जात असते. जर ते अयोग्य असेल किंवा योग्य प्रमाणात नसेल तर त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तजवीज केली जात असते आणि नियंत्रणाद्वारेच आपण व्यवसायाला प्रगतीपथावर नेऊ शकतो आणि नियंत्रणाद्वारेच आपल्या कार्यातल्या त्रुटी आपल्याला लक्षात येत असतात आणि कार्यातल्या त्रुटी लक्षात आल्यामुळे त्यामध्ये सुधारणा करायला वाव मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संदेशवहन करणे, कम्युनिकेशन. संदेशवहन करणं हे प्रत्येक व्यवसायातच नव्हे तर कोणतंही कार्य करत असताना अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. आधुनिक व्यवस्थापन तंत्र प्रभावी ठरण्यासाठी सुद्धा संदेशवहन केलं जात असतं. त्यामध्ये निर्णय प्रक्रियासुद्धा सोपी होते आणि आपण एकमेकांना माहितीचं वहन केल्यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये जे काही कार्यप्रणाली अंमलात आणली जाते आहे त्याबद्दल माहिती होत असते आणि या पद्धतीने माहिती झाल्यामुळे आपलं कार्य करण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीची दिशाही मिळत असते. म्हणजेच यामध्ये सुजाव प्रणाली, डिसिजन प्रोसेस ही सोपी होते. माहितीचं संदेशवहन केल्यामुळे अहवाल लेखन हा योग्य पद्धतीने होतो. माहिती प्रणालीचा यामध्ये समावेश होत असतो. त्याचप्रमाणे आधुनिक व्यवस्थापन तंत्रे व्यवसाय संघटनेत आपल्या कार्यक्षमतेनुसार करण्यास आपण यशस्वी होत असतो. म्हणजे संदेशवहन ही महत्त्वाची प्रक्रिया आहे की जेणेकरून आपल्याला व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी माहितीही मिळत असते. त्यासाठी अनेक व्यवसायांमध्ये मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम हे डिपार्टमेंट सध्या कार्यरत आहे, जे माहितीचं संदेशवहन करण्यासाठी, माहितीचं आदानप्रदान करण्यासाठी महत्त्वाचं कार्य करत असतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे प्रात्यक्षिक घेणे, डेमॉन्स्ट्रेशन. प्रात्यक्षिक घेणे म्हणजे जे काही आपण आतापर्यंत पायऱ्या अंमलात आणलेल्या आहेत त्याद्वारे कार्य साध्य झालेलं आहे, त्या कार्याचं प्रत्यक्षामध्ये ते कार्य योग्य पद्धतीने होतं आहे किंवा नाही, सर्व क्रिया झाल्यानंतर आधुनिक व्यवस्थापन तंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेणं आवश्यक आहे, जेणेकरून व्यवस्थापन तंत्राची प्रभावी वृत्ती आपल्याला लक्षात येते आणि त्यात सुधारणा आपण करू शकतो.
म्हणजेच एक प्रकारे प्रोटोटाईप मॉडेल जे तयार केलेलं आहे ते प्रोटोटाईप मॉडेल वापरासाठी उपलब्ध करून दिल्यानंतर ते किती प्रमाणात यशस्वी होतं आहे हे जाणून घेण्याची प्रक्रिया याद्वारे केली जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर यामध्ये समाविष्ट असलेल्या 8 पायऱ्या तुम्हाला नक्कीच लक्षात आलेल्या असतील. या पायऱ्यांच्या आधारे आधुनिक व्यवस्थापन तंत्राचा वापर व्यवसाय संघटनेत होऊ शकतो आणि प्रभावीपणे त्याचे परिणाम दिसून येतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्राचे फायदे याबद्दल बोलणार आहोत. तर सध्या आज इथेच थांबूया. धन्यवाद.